काल मला असा माणूस भेटला ज्याने मला खूपच मोठा लेसन दिला आणि तो लेसन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण आपल्या लाईफमध्ये असं खूप वेळा आपण ऐकलं आहे ना, की मराठी माणूस उद्योगामध्ये पुढे नाही जात किंवा मराठी माणसाला बिझनेस नाही करता येत. तर हे आपण खूप जणांकडनं ऐकलं आहे. तर मला असं झालं ना, की मी बाहेर गेले होते माझ्या फ्रेंड्ससोबत आणि आम्ही थोडा वेळ वगैरे बाहेर घालवला, खाऊन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी असं शांत बसलेलो होतो. तर तिथे ना एक दादा आले जे स्कूटीवरती होते. तिथे खूप जण असं शांत वेळ घालवण्यासाठी बसलेले होते. तर त्यांच्याकडे थर्मास होता आणि त्याच्यामध्ये चहा होता. तर ते प्रत्येकांना जाऊन असं विचारत होते, की "तुम्ही चहा घेणार का? तुम्ही चहा घेणार का?" म्हणजे एकदम जेन्युइन पर्सन होते. एकदम पोलाइटली विचारत होते आणि ते अशा पद्धतीने त्यांचा बिझनेस चालवत होते. म्हणजे त्यांनी ना असं घरगुती चहा बनवायचा आणि ज्यांना कुणाला गरज असेल तर त्यांच्यापर्यंत जायचं आणि त्यांना चहा पोहोचवायचा. हे असं त्यांनी नवीन स्टार्टअप केलेलं आहे. ना मोठा सेटअप आहे, ना काहीच नाही आहे. तर म्हणजे मला त्यांच्याकडनं असं कळालं ना, की एकदम पोलाईटपणा आहे आणि बोलण्यामध्ये पण आणि म्हणजे डोकं आहे किंवा ते असा विचार नाही करत, की आपलं गाव कुठलं आहे, आपण कुठून आलो, दुसरीकडे येऊनसुद्धा आपण आपलं स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो आणि करायचं असेल तर आपल्यामध्ये फक्त जिद्द पाहिजे. तर असं त्यांच्याकडनं मला मेसेज खूप चांगला भेटला. तर तुम्हाला ह्याच्यावरती काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण कमी नसतो, आपण फक्त आपल्या स्वतःला कमीपणा समजत असतो. तर हाच आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.